हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी वा वा रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूपा हे सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सुख झाले वो वा 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 झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा हे तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा हे तो हा माधव बाबा जय हो तो हा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी हा म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली वा वा
रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बर वा तो हा विठ्ठल बर वा रखुमा हरिले कोराची हित हरिले कोराचे हित वाय माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त जय हो हरिले कोराचे हित हाले कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वावा ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते करे लाभावे न प्रेते करे लाभावे न प्रेते करे पोटी बार वाहे पोटी बार वाहे त्याचे सर्वस्व ही साये त्याचे सर्वस्व ही साये बाबा हात कामने माझे हात कामने माझे तुम्हा संतावरी मोजे तुम्हा संतावरी मोजे बाबा हात कामने माझे हात कामने माझे तुम्हा संतावरी मोजे तुम्हा संतावरी मोजे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते करे लाभावे न प्रेते करे लाभावे न प्रेते लाभावे न प्रेते करे लाभावे न प्रेते
गे विठोबा रखुमाई हा 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 जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई जय 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 हो शाबाश
लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती पोटी भारवाये त्याचे सर्वस्वही साये ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संता वरी मोजे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमनमाना पांडुरंगाकारो प्रथमनमाना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरुदि प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थु मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चयाचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ती विलोकितोचीन समाधिराजः वैराग्यमूर्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृत साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी ब्रह्मा स्वरूपम मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरिया
संताचा मस्तक हे माया महे जय हो मस्तक हे माया महे राया हर करे संताचा जाया हर करे संताचा लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण इकडे लक्ष द्या सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे परमार्थिक गुरु जगद्गुरु तुकोबराय कोण जगद्गुरु तुकोबराय अरे गावात नाही मान घरात नाही दान परंतु वैकुंठामध्ये ज्यांना आण असे असणारे जगद्गुरु तुकोबराय अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या नामानं येम थरथर कापत होता नवे नवे तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा या करता आपल्या प्रपंचाची आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबराय त्या जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अतिशय सुंदर अतिशय गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत बघा आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या समोर जो अभंग सादर केलाय अभंग जो आपल्या समोर गाऊन दाखवला हा अभंग जगद्गुरु तुकोबराय अर्थात प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आईचं मातृत्वाचं मोठेपण मातृत्वाचं गुणगौरव मातृत्वाचं श्रेष्ठत्व प्रस्तुत अभंगामध्ये सांगितलेलं आहे विठाला विठाला एकंदरीत जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत का संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायचा हेतू एकच आहे की जगामध्ये मातृत्व कसं श्रेष्ठ आहे हे जगाला पटवून सांगता येईल नवे नवे ह्या जगामध्ये एक माता कशी गुणगौरवशाली आहे कशी वैशिष्ट्यपूर्ण आहेत अशा प्रकारचा गुणगौरव करण्याकरता तुकोबरायांनी संतत्वाला मातृत्वाची उपमा दिलेली आहे बघा अभंगाचं काहीच चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून किम निमित्त सेवा आहे सेवेच्या अनुषंगाने अल्पसा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी कस्तुरीबाई त्रिंबकराव मुनी या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व आप्त अपतेष्ट सखे सोयरे सर्व दुःखद अंतकरणाने या ठिकाणी जमलेला आहोत जवळजवळ हरिभाऊ सर्वांना विनंती आहे इथं उभारून बघा विक्षेप होतो कोणीही विक्षेप करू नका एक अर्धा ते 1 तास मी कीर्तन करणार आहे विद्यार्थ्यांना विनंती असेल पूर्णपणे लक्ष तुमचं समोर असेल एकही विद्यार्थी इकडे तिकडे बघणार नाही आणि श्रोते मंडळीला विनंती असेल की फक्त विक्षेप करू नका 1 तास ते 1.25 तास आपण या ठिकाणी एवढा मोठा अट्टहास आपण या ठिकाणी केलेला आहे कशा करता खर तर या आईला या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे मागही श्री क्षेत्र आळंदीमध्ये आईचं अत्यंत गोड सुंदर या ठिकाणी आपण उत्तरक्रियेचा कार्यक्रम केलेला आहे आणि मुने परिवाराच्या वतीनं आईचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते आईच्या जाण्यानं दुःखद अंतकरणाने शोकाकुल अर्थात आईचं जाणं म्हणजे मुने परिवारावर पडलेलं फार मोठं दुःखद संकट कोसळे बघा फार मोठं दुःख आहे त्या दुःखद अंतकरणाने शोकाकुल श्री हरिश्चंद्र रघुनाथ बोराडे मला वाटतं आईचे जावई कल्याण त्र्यंबकराव मुने मुलगा प्रशांत महादेव मुने नातू मच्छिंद्रनाथ नारायण मुने नातू गोरक्षनाथ महादेव मुने नातू
अर्थात मुनी परिवारात, या परिवारातून हे मातृत्व जाण्यानं फार मोठं दुःखद संकट कोसळलेलं आहे. मला वाटतं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि या आईच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्याकरता या मुनी परिवारानं केलेला हा फार मोठा अट्टहास आहे. अरे भाऊ, शास्त्र सांगतंय गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ कुटुंबानं त्या परिवारानं त्या गेलेल्या व्यक्तीचं उत्तर क्रिया पुण्यस्मरण करावं. का? त्या व्यक्तीच्या उपकारातून या ठिकाणी मुक्त होण्याकरता ह्या विधी या ठिकाणी संपन्न झाल्या पाहिजे. आणि जर ह्या विधी संपन्न नाही झाल्या तर शास्त्रकार वर्णन करतात, आहा कथा त्याचे करती पितर. शास्त्रकार वर्णन करतात, अहकथा त्याचे करती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. अरे, गेलेल्या व्यक्तीचा जर आपण यथासांग उत्तर क्रिया पुण्यस्मरण जर यथासांग या ठिकाणी पूर्ण केलं नाही तर त्या परिवाराला सुख लाभत नाही, त्या परिवाराची उन्नती होत नाही, त्या परिवारामध्ये वंश वाढत नाही. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्याकरता हा विधी आहे. विठाला 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 विठाला. बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. एका कुटुंबातून एक आदर्श माता निघून गेलेली आहे. बघा, लक्ष द्या सर्वांनी. मला वाटतं जगामध्ये मातृत्वाची छाया का एक आगळी आणि वेगळी छाया असते. बघा श्रोते मंडळी, लक्ष द्या. जगामध्ये मातृत्वाची छाया एक आगळी आणि वेगळी छाया असते. जगामध्ये तुम्हाला मानमान्यतेची छाया मिळेल, पदप्रतिष्ठेची छाया मिळेल, संपत्तीची छाया मिळेल, परंतु मातृत्वाची छाया मिळणार नाही. काय? मातृत्वाची छाया मिळणार नाही. कारण मातृत्वाची छाया ही एक आगळी आणि वेगळी छाया असते. महाराज कबीरजी वर्णन करतायत, कौन सी है वो चीज यहां नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. मला वाटतं एकदा गेलेली पत्नी परत मिळेल, एकदा गेलेला पैसा परत मिळेल, एकदा गेलेली संपत परत मिळवता येईल, परंतु ज्याच्या जीवनातील आई आणि वडील गेले त्याला परत ते मिळवता येणार नाही. ते परत मिळवता येणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशे किर शरीरे लोन कीजे. किंवा माय बाप केवळ कासी तेने ना नावे तीर्थासी. अरे, आई आणि वडील हे आपल्या कुटुंबातील एक देव आहे. कदाचित मला वाटतं ज्याचे आई वडील जिवंत आहे त्याला कुठलंही तीर्थक्षेत्र फिरण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे, सर्व जगातील तीर्थ हे आपल्या आई वडिलाच्या चरणाशी या ठिकाणी लोटांगण घालत असतात. अरे, आपण बहुश्रुत मंडळी आहात. सांगेन मी आपल्याला, अरे पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र कशामुळे निर्माण झालं महाराज? कशामुळे निर्माण झालं? काही नाही महाराज. काय त्या पुंडलिकानं केलं? काहीच नाही केलं. तया पुंडलिके उपकार केला, निधानाने येले पंढरीसी. तुम्ही म्हणाल महाराज त्या पुंडलिकाने काय केलं? काहीच नाही केलं महाराज. पुंडलिकाने फक्त आणि फक्त आपल्या जीवनामध्ये आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाच्या सेवेच्या प्रित्यर्थ पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र निर्माण झालं महाराज. भगवान परमात्म्याला विटेवर उभा केलं महाराज. विटेवर 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिनाभर नाही, वर्षभर नाही, युगे 28 पासून भगवान परमात्म्याला ही जर विटेवर उभा करण्याची ताकद जर पुंडलिकाला कशामुळे प्राप्त झाली असेल तर एकमेव आई वडिलांच्या सेवामुळं. म्हणून जीवनामध्ये आई आणि वडील फार महत्वाचे महाराज. एक सांगू, ज्याच्या जीवनातील आई आणि वडील निघून गेले त्यानं समजावं आपल्या जीवनातील प्रेमाचा सागर आटला.
कारण एकदा ते निघून गेले महाराज परत दिसणार नाही. कदाचित डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल, परंतु मातीआड गेलेले आई वडील परत तुम्हाला दिसणार नाही. म्हणून आलात ना तुम्ही कीर्तनाला, सांगेन मी तुम्हाला, गेले कदाचित ते लोक दुर्भाग्य आहे, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील आहेत त्यांनी तरी आजपासून त्यांची सेवा करा. काय त्यांची सेवा करा महाराज. कारण जगामध्ये अरे देवाने जरी तुम्हा आम्हाला निर्माण केलं असलं, परंतु एकाच वेळेस देवाला सर्वावर प्रेम करता येत नाही. म्हणून तर आई निर्माण केली महाराज. अरे हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, दोन्हीचा संगम साधून जे तयार झालं ना त्याला आई म्हणतात महाराज. काय आईसारखं प्रेम जगामध्ये कोणीच करू शकत नाही महाराज. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात महाराज, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, जे देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगामध्ये सर्वात मोठी जरी व्यक्ती काय असेल ना महाराज, ती आई आहे महाराज. परत मिळणार नाही महाराज. जगामध्ये आई सर्वात श्रेष्ठ आहे. हे बघा, माझ्या समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहे, माझ्या समोर माझ्या मावल्या बसलेल्या आहे. सर्वांचा अनुभव आहे, सर्वांचा अनुभव आहे. खरं सांगा माता भगिनी हो, माहेर कुठपर्यंत जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत माता भगिनीचा अनुभव असेल. माता भगिनींची पिशी कधी खाली येत नाही माय बापा. अहो येत असताना कांदे, बटाटे, वांगे, लसूण का होईना आई काय करते, मुलीच्या पिशीमध्ये घालून देते. मला सांगा ही काय द्यायची वस्तू आहे का हो? परंतु लेकीची पिशवी खाली जाऊ देत नाही. परंतु एकदा का जर माहेरातून आई आणि वडील निघून गेले की मुलीच्या पिशीमध्ये फरक पडल्याशिवाय राहत नाही. कदाचित ज्यांचे आई वडील गेले असतील त्या माता भगिनीच्या लक्षामध्ये आले असेल. अरे माहेराला जात असताना माझी बहिणाबाई वर्णन करते, माहेराला जात असताना जाता जाता जर एखाद्या मुलीच्या पायाला जर दगड लागला ना, ती मुलगी त्या दगडाला विचारते, बाबा लागलं का रे तुला? ऐकताय ना तुम्ही? ठेस लागल्यानंतर दगडाला लागतं का हो? अरे कल्पना करा, जी मुलगी माहेरच्या दगडावर एवढं प्रेम करत असेल, ती मुलगी माहेर किती प्रेम करत असेल महाराज, किती प्रेम करत असेल. म्हणून तर माझे तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात महाराज, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, सुख दुःख माझे ऐकिले काणी, सुख दुःख माझे ऐकिले
आपल्या माहेरा जाईन मी आता. तुमची आमची गत सोडून द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही काय करू, आमच्या माहेराला जाऊ. सांगण्याचं तात्पर्य असं आहे महाराज, मुलीला माहेर कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आई वडील माहेरामध्ये. एकदा का आई वडील निघून गेले महाराज की परत नाही. तुमच्या पिशीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. बरेकांचा अनुभव आहे महाराज, बरेकांचा अनुभव आहे. एखादा कुटुंब असेल, काही नाही का करून देऊ महाराज, त्या आई वडिलांनी काही करू नका देऊ, फक्त घरामध्ये खुर्ची टाकून बसून राहून द्या. तरी कोणाचीही टाप नाही तुमच्या घराकडे बघण्याची. ऐकताय ना तुम्ही? काही नका करून देऊ, फक्त घरामध्ये बसेला असून द्या, पण कोणाची टाप नाही तुमच्या घराकडे बघण्याची. परंतु एकदा का ते घरातून गेले महाराज, तर घर तुम्हाला सुनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा अनुभव आहे. ही माता या कुटुंबातून गेली महाराज, घर सुन झालंच, आणि ती उणीव या ठिकाणी भरून निघणार नाही महाराज. अनेक कवीनं, अनेक लेखकांना या ठिकाणी महाराज आईचं गोडवं गायलं. आणि का गाऊ नये महाराज, जगामध्ये आपली संस्कृती शिकवते महाराज. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. अगोदर सांगितलं मातृदेव भव. अगोदर मातेला या ठिकाणी मोठा मान दिला. गीताकार देखील या ठिकाणी वर्णन करतात. तमेव माताच पिता तमेव, तमेव बंधूच सखा तमेव, तमेव विद्या द्रविणं तमेव, तमेव सर्वं मम देव देव. तमेव माता. गीताकाराने देखील आईलाच मान दिला, शास्त्रकाराने देखील आईलाच मान दिला. साधू संत सुद्धा म्हणतात, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विन चाड नाही होता. तो का म्हणे विठ्ठल, तो का म्हणे विठ्ठल. साधू संतांनी देखील आपलं नातं परमात्म्याशी जोडलं महाराज. सांगण्याचं तात्पर्य हे, साधू संतांनी आईला मोठं पण दिलं, शास्त्रकारांनी मातेला मोठं सांगितलं. कविकार देखील आईचंच गुणगार गातात महाराज. आता माग एका कवीनं गोड गाणं गायलं होतं. बोलत असताना थांबणं कटो, बोलणं झालं तर टाकायचं. तप द्या. हरी हंबरुनी वासराले, साठती जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. हंबरुनी वासराले, साठती जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. अनेक कवीनं सांगितलं महाराज. एक कविकर म्हणतोय महाराज, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अरे नदीची चांदणी तू, चंदनाची पार, शीतल तुझी छाया, माझा हवी निरंतर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेलं. आई देवापाशी तुझ, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. कशा करताय सांगताय माय बापा हो. एवढं पोट केळीनं मी का सांगतोय, या कुटुंबातून एक मातृत्व निघून गेलेलं आहे. आणि ह्या मातृत्वाची उणीव, त्या मातृत्वाची जाणीव शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी होणार आहे. म्हणून मातृत्वावर आपण कितीही गुणगौरव केला महाराज, तर मातृत्व आपण या वाणीनं सांगू शकत नाही. आणि मला वाटतं
एवढे आई वडिलांचे उपकार आपल्यावर आहे, एवढे आई वडिलांचे उपकार आहे महाराज. रात्रीचा दिवस हाडाचा काडी करून या ठिकाणच्या लहानचं मोठं जर आई वडील करत असेल तर मला वाटतं आपल्या या शरीराचे जोडे जरी केले ना महाराज तरी त्या आई वडिलांचे उपकार फेडू शकत नाही. आई तुझ्या पुरती वाणी या जगात भरते नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. कितीही महाराज आपण सायास केले तरी या आईचे उपकार आपल्याकडून फेडणार नाही. म्हणून एका आईचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी हा परिवार संपन्न करतोय. कीर्तनाच्या सुरुवातीलाच मी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करेन, हे देवा ही आई कुठेही असेल तिला आपल्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विलीन करून घे. बघा खर तर 1 वर्षापूर्वी आई या ठिकाणी कुटुंबातून निघून गेलेली आहे. शास्त्रकार वर्णन करतात बघा ह्या जगाचं विक्षेप करू नका प्लीज, एक तर सराउंडिंग वातावरण निर्माण होत नाही. बघा या कुटुंबातून 1 वर्षापूर्वी हे मातृत्व निघून गेलेलं आहे. बघा शास्त्रकार सांगतात या जगातील जर परम सत्य काय असेल ना, जगातील परम सत्य जर काय असेल तर ते मृत्यू आहे महाराज. जगामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सर्वांसोबत तुम्हाला वशिला करता येईल, परंतु मृत्यू सोबत अजिबात वशिला नाही. ज्ञानोबा वर्णन करतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी, शरीर जात आगवी नाशिवंत स्वभावे म्हणून त्या झुंजावे पंढर गुमरा, उपजे ते नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. शास्त्रकार वर्णन करतात घड्याळीचे काटे ज्या पद्धतीनं फिरत असतात ना त्या पद्धतीनं हा जीव 84 लक्ष योनीमध्ये सारखा फिरत असतो. माय बापा हो अजिबात या ठिकाणी अजिबात नाही, बिलकुल नाही, यात किंचितही मृत्यूच्या बाबतीमध्ये यात किंचित देखील वशिला नाही. शास्त्रकार वर्णन करतात आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला, आजा मेला पंजा मेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मला सांगा जर मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला असता तर आपला आजा गेला नसता, जर मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला असता तर आपला पंजा गेला नसता, जर मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला असता तर आपला आपड पंजोबा गेला नसता, आपला खापर पंजोबा गेला नसता, आपला निपड पंजोबा गेला नसता. का? मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला नाही. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. कबीर जी वर्णन करताय ना, कबीर जी वर्णन करतायत जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. शाम के बाद होगा सवेरा, हे
कबीरजी म्हणतायत, जिंदगी एक किराय के घरे. अरे आलात ना तुम्ही आम्ही जन्माला, हा देवासंग केलेला करार आहे, अजिबात वशिला नाही माय बाप. येथे नाही उरू आले अवतार, येर ते पामर जीव किती. अरे देवा ठिकाणा जर मरण चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला मरण चुकणार आहे का? नाही. म्हणून जगामधील परम सत्य जर काय असेल ना तर ते मरण आहे महाराज, मरण आहे. आणि मला वाटतं मरण हे अटळ आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, का ललाटीचे लिहिले न मोडे काही केले, काळे गोरेपण गेले फिटवून दी. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, ज्या पद्धतीनं एकदा काळा आणि गोरा रंग प्राप्त झाल्यानंतर कितीही तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर तो तसा बदलू शकत नाही. जसं ललाटीनं तुमचं प्रारब्ध लिहिलं ना, त्या प्रारब्धामध्ये तुम्ही काहीच बदल करू शकत नाही. ज्या वेळेस तुम्ही जन्माला येतात ना त्याच वेळेस आपलं मरण हे निश्चित आहे. मला वाटतं देहाच्या गावी आल्या जन्ममूर्तीच्या सोहळ्या यापैकी एक सोहळा आपण उपभोगलाय. कोणता? जन्माचा सोहळा आपण केलाय. एक सोहळा आपल्या जीवनामध्ये राहिला आणि तो मरणाचा सोहळा आहे. एक सांगू, मरण हे प्रत्येकाचं निश्चित आहे. काही लोक म्हणतात आमचं मरण फार दूर आहे. एक सांगू तुम्हाला, मरण आहे त्या ठिकाणीच आहे. मरण अजिबात हल्लं नाही. मरण ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी, ठराविक जागेवर तुमचं आमचं मरण ठरलेलं आहे आणि त्यावेळेस आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये यत्किंचितही फरक नाही. परंतु लोक म्हणतात माझं मरण फार दूर आहे. एक सांगू, मरण फार दूर नाही, मरण अगदी जवळच आहे. किती जवळ आहे सांगू तुम्हाला? मरण अगदी आपल्या जवळ आहे, परंतु माणसाला कळत नाही. हे दुर्भाग्य. महाराज, कानापासला फक्त एकच केस, हरिभाऊ, कानापासला फक्त एकच केस दशरथ राजाचा पांढरा झाला होता. ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं का. कानापासला फक्त एकच केस दशरथ राजाचा पांढरा झाला होता. दशरथ राजा सकाळी मुकुट घालत असताना, जसं मी आता फेटा घातला ना, जसं मुकुट घालत असताना दशरथ राजाने बघितलं की त्यांच्या कानापासला एक केस पांढरा झाला. दशरथ राजाने कानापासला एक केस पांढरा झाल्यानंतर आपलं हवं तसं राज्य रामाला द्यायचं ठरवलं. तुमचे आमचे सारे केस पांढरे होतं, परंतु कोणीही माघार घ्यायला तयार नाही. शास्त्रकार माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, माणसाचं मरण जर ओळखायचं असेल, बघा, ज्याचा कानापासला केस पांढरा झाला त्याने समजावं आपलं मरण 6 महिन्यावर आलं. आता कोणी कानापाशी बघू नका, घरी जाऊन बघा प्रत्येकाने. मरण सांगतोय मरण, कारण एका मरणाच्या निमित्तानंच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कानापासला एक केस पांढरा झाला का समजून घ्यायचं मरण 6 महिने. बघा, रस्त्यानं तुम्ही चालताय, रस्त्यानं चालत असताना जर तुम्ही उन्हाचे दिवस असेल आणि रस्त्यानं जर तुम्ही चालले तर तुमची छाया म्हणजे तुमची सावली जर ह्या साईडला पडत असेल तर समजून घ्यायचं अजून आपण आहे. परंतु तुमची सावली या साईडला न पडता या साईडला जर पडली उजव्या साईडला तर समजून घ्यायचं आपलं मरण जवळ आलं. किती महिन्यावर? 3 महिन्यावर. अगदी जवळ नेऊन ठेवतो तुम्हाला आता. प्रत्येकानं बघा, आपण गंध लावत असताना असं वर बघतो बघा. वर बघितल्यानंतर प्रत्येकाला आपल्या आपल्या डोळ्याच्या भोवाया दिसतात. भोवाया ऐकताय ना सारे? ऐका बरं का, अतिशय महत्वाचं सांगतोय. भोवाई दिसतंय बघा. आता इथं नका बघू, घरी गेल्यानंतर बघा. प्रत्येकाने वर बघितल्यानंतर डोळ्यांनी आपापल्या भोवाया दिसतात. ज्याला भोवाया दिसल्या त्यानं समजायचं अजून आहे आपण. पण ज्याच्या भोवाया डोळ्यांना दिसत नाही त्याने समजून घ्यायचा आपला आता कार्यक्रम महिन्यावर आला. हा, कार्यक्रम आपला आता महिन्यावर आला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मरणा इतकं बघा. धर्मराजाने, यक्षाने धर्मराजाला विचारलेला प्रश्न आहे, अतिशय गोडे भागवतामध्ये. यक्ष धर्मराजाला म्हणतो की धर्मराजा, या जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? ऐकताय ना तुम्ही? जगामधील सर्वात मोठं आश्चर्य काय? तेव्हा धर्मराजा म्हणतो या जगातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे जर काय असेल किंवा परम सत्य जर काय असेल तो मृत्यू आहे.
पण लोक स्वीकारित नाही हो, स्वीकारित नाही. या जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय असेल? ज्ञातकोबराने प्रमाण सांगितलं, एक पाहता एकाचे दहने सावध त्या कुणी कार्य नवा. बघा, तुम्ही ज्या वेळेस एखाद्याचं दहन घेऊन जाता, तुम्ही एखाद्याचं प्रेत घेऊन जाता आणि प्रेत घेऊन गेल्यानंतर तिथं अंत्यविधी संपन्न करत असताना काही लोक सांगत असतात, हे बघा असं रचा, असं लाकूड ठेवा, तसं लाकूड ठेवा, एवढं तेल टाका, एवढं असं करा, तसं करा. मी काय म्हणतो, एखाद्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीनं सांगितलं पाहिजे, नक्की सांगितलं पाहिजे. प्रतिष्ठित व्यक्तीनं सांगितलं पाहिजे. अहो, सांगितलं नाही तर त्यांना कळलं कसं? सांगितलं पाहिजे. परंतु प्रतिष्ठित माणसानं हेही लक्षात ठेवलं पाहिजे, जसं मी यांना सांगतोय, याच्या डोक्यावर असं लाकूड ठेवा, याला असा अग्नी द्या, त्याच पद्धतीने एक दिवस हे सुद्धा माझ्या डोक्यावर काय ठेवणार आहे? लाकूड ठेवणार आहे. जगातील सर्वात मोठं आश्चर्य हे लोकांना समजतं. लोक स्मशान भूमीमध्ये गेल्यानंतर म्हणता येईल, काय म्हणतात, हो काल या माणसासोबत बोललोय, हो काल या माणसासोबत बोललो, आज माणूस गेला. म्हणजे माणसाचा तीळ मात्र या ठिकाणी भरोसा नाही. जर भरोसा नाही, एवढं सारं माणसाला कळतं, पण एवढं कळत असताना देखील माणसं या ठिकाणी सुधरत नाही. एकदा की स्मशान भूमीतून बाहेर गेले का म्हणतात काढा तंबाखू. म्हणजे आपल्याला तेवढ्या पुरतं तेवढं या ठिकाणी काय होतं, वैराग्य निर्माण होतं मायबापा हो. परंतु शास्त्रकार सांगतात, साधू संत सांगतात, जगातील परम सत्य काय आहे? मृत्यू. जशी आजी आपल्याला सोडून गेली, एक दिवस आपणही जाणार आहे. असं आजीचं आपण या ठिकाणी पुण्यस्मरण करतोय, एक दिवस कुठंतरी आपलंही पुण्यस्मरण होणार आहे. जसं आजीचा आपण या ठिकाणी फोटो ठेवलाय, तसंच एक दिवस आपलाही फोटो या ठिकाणी ठेवणार आहे. म्हणून अजिबात माणसांनी गर्व करू नका, अजिबात माणसांनी इगो धरू नका. प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित देईल ग्वाही, तुका म्हणे करी यमाज्ञा. साधू संत म्हणतात, मग तेथे न चले काही. महाराज, एकदा का मरण आलं, सत्ता काही करत नाही, संपत्ती काही करत नाही, मुलं काही करत नाही, आई वडील काही करत नाही, कोणी सोडू शकत नाही मला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. सांगायचं काम नाही महाराज. आता 1 महिन्यापूर्वी, 1-1.5 महिन्यापूर्वी एक घटना घडली, सर्वांना माहिती. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हे कोणत्या पक्षाचा नाही, पण सांगायचं असं आहे, काय नव्हतं महाराज, अखंड अशा प्रकारची संपत्ती होती, मान होता, सन्मान होता, मुलं होते, बाळ होते, संपत्ती होती. पण काय, एकदा देवाचं बुलावा आला, आएगा बुलावा हरि का, आएगा बुलावा हरि का, घर से बाहर निकलना पडेगा. एकदा देवाचं बोलवणं आलं महाराज, आहे त्या ठिकाणी सर्व सोडून जावं लागतं. म्हणून मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला नाही. पण हरिभाऊ काय झालं, या मृत्यूच्या बाबतीमध्येही काही लोकांनी वशिला केला. महाराज, लोक काही कोणत्या ठिकाणी डोकं लावतील काही सांगता येत नाही. काय लोक कुठं काय डोकं लावतील सांगता येत नाही. काही लोकांना तर मृत्यूच्या ठिकाणी देखील वशिला केला मायबापा. बघा, लक्ष द्या, मृत्यूच्या ठिकाणी काही लोक वशिला करतात हो. आपल्या पुराणामध्ये सत्ययुगामध्ये प्रल्हादाचा हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होऊन गेला महाराज. हिरण्यकश्यप, मी सांगतोय काय, मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला नाही, परंतु काही लोकांनी मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला केला. हिरण्यकश्यप होऊन गेला. हिरण्यकश्यपूनं तपस साधना केली आणि तपस साधना करून ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतलं. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला स्त्रीकून मरण नको, मला पुरुषाकून मरण नको, मला आकाशात मरण नको, मला खाली मरण नको, मला मुलाकून मरण नको, मला राक्षसाकून मरण, कोणाकूनच मरण नको. ब्रह्मदेव म्हणणार, अरे जिथं मी माझं मरण चुकू शकत नाही, तर तुझं काय मी मरण चुकवणार. पण म्हणले काहीतरी दे ना.
तिला ब्रह्मदेव म्हणला तथास तू. काय म्हणला तू? रात्री मरण नको, दिवसा मरण नको, ठीक आहे. तुला पुरुषाकडून मरण नको, तुला स्त्रीकडून मरण नको, ठीक आहे. तुला छोट्या बाळाकडून मरण नको, ठीक आहे. काय झालं महाराज? भगवान परमात्म्यानं हिरण्यकश्यपूचं नरसिंहाचा अवतारामध्ये नरसिंहाचं रूप घेतलं. दिवसा नाही रात्री नाही, सायंकाळच्या वेळेस भगवान परमात्म्यानं एका दरवाजात बसले आणि हिरण्यकश्यप टरटर फाडलं. महाराज सांगण्याचं तात्पर्य मरणाच्या बाबतीमध्ये वशिला नाही, बिलकुलही नाही. महाराज तुमची आमची गोष्ट सोडून द्या. काय नाव त्याचं होतं? सर्व सर्जरी केली होती त्याचं. महाराज अलेक्झांडर सिकंदराने देखील जग जिंकलं महाराज सिकंदरानं. परंतु सिकंदराला देखील मृत्यूवर विजय मिळवता आलेला नाही. म्हणून जगातील जर परम सत्य जर काय असेल तर मृत्यू. म्हणून या मृत्यूमधून कोणालाच सुटका नाही. म्हणून आईच्या पद्धतीने गेले एक दिवस तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत फक्त माणसानं एकच लक्षामध्ये ठेवायचं. काय? जीवन जगत असताना तुम्ही आम्ही किती जगलो हा भाग महत्वाचा नाही, ते आपण कसं जगलो हा भाग महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. गेल्यानंतर जर आपलं काय पाठीमागे राहत असेल तर ती कीर्ती पाठीमागे राहत असते. आज हा समाज या ठिकाणी जमा होतोय, सहजासहजी जमा होत नाही. हे खरं तर माझ्या आईचं जगलेलं जीवन आहे. एवढा मोठा सोहळा संपन्न करतात, ही आईची कृतज्ञता आहे. म्हणून कुठेतरी आपली कीर्ती राहिली पाहिजे. महाराज का माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आहे, का माझ्या जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती आहे, का माझ्या ज्ञानोबारायची कीर्ती आहे? कारण एकच आहे महाराज, जे लोक आपल्या कुटुंबाकरता जगतात ना, एक दिवस ह्याच कुटुंबातील माणसं त्या व्यक्तीला जाळल्याशिवाय राहत नाही. अतिशय सुंदर आहे बघा. अरे ज्याच्या करता हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस कष्ट केले, बांध कुरू कमवलं, पण एक दिवस तेच कुटुंबातील लोक आपल्याला जाळल्याशिवाय राहत नाही. परंतु जे रक्त या समाजाकरता जगतं, जे रक्त या भारत भूमीसाठी जगतं ना, एक दिवस ती ही भूमी, ही भारत भूमी, हे जगातील सर्व लोक त्या व्यक्तीचा गुणगौरव गायल्याशिवाय राहत नाही. नाहीतर काय केलं हो माझ्या जगद्गुरु तुकोबाराय? काहीच नाही महाराज. आज मी जगद्गुरु तुकोबारायचा गुणगौरव आपण का करतोय? कारण संसाराच्या नावे घालून या शून्य. अरे आपल्या संसाराची राख रांगोळी केली तुकोबारायनी, म्हणून तर तुकोबारायचा आपण गुणगौरव करतोय. काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी? सांगेन मी आपल्याला काय केलं माझ्या राजांनी. बघा आत्ताच एक महिन्यापूर्वी, एक 15-20 दिवसापूर्वी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झाली. शिवजयंती साजरी झाली. माझे एक सांगू तुम्हाला दादा, राजासारखा पोशाख केला म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. अरे राजासारखा घंटीला लावला म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. राजासारखा मुकुट घातला म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. राजासारखी दाढी वाढवली म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. अरे शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत कोणी शिवाजी महाराज होत नाही. पण शिवाजी महाराज व्हायचं असेल तर राजांची विचारधारणा केली पाहिजे. महाराज हरी परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, हरी परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा गे, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा गे, महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा वा वा, महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा हरी परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, परवान केली दुधाची तुझी जिजाग.
माझ्या घरामध्ये शिवाजी जन्माला यावं. प्रत्येकाला वाटतं शिवाजी जन्माला यावं, शिवाजी जन्माला यावं, पण आपल्या घरामध्ये नाही, दुसऱ्याच्या घरामध्ये. अरे शिवाजी कोणाच्याही घरामध्ये जन्माला येत नाही महाराज. 400 वर्षापूर्वी माझ्या जिजाबाईनं स्वतःच्या दुधाची किंमत नाही केली महाराज. या महाराष्ट्राकरता आपला पुत्र या ठिकाणी दिला. एकच सांगेन, आता येता येता आम्ही बघितलं हरिभाऊ, काही रोडला नाव आहे संभाजी महाराजांचा पूल, शिवाजी महाराजांचा पूल, छत्रपती शिवाजी महाराजांचा महामार्ग, संभाजी महाराजांचा महामार्ग, जिजाबाई उद्यान. मला वाटतं रोडला जिजाबाईचं नाव देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोडला महामार्गाला नाव नका देऊ. अरे छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले ना, त्या मार्गाने तुम्ही चला. त्या मार्गाने तुम्ही गेल्याशिवाय, गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला एक अर्धा ते पाऊण तास माझ्याकडे शिल्लक आहे. अनेक प्रकारचं या ठिकाणी बोलता येईल. म्हणून जीवनामध्ये मरण अटळ आहे महाराज, प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून सांगेन, मागं झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. प्रत्येकाचा क्षणभंगूर भरोसा नाही. म्हणून प्रत्येकानं जीवन जगत असताना गर्व करू नका, अहंकार धरू नका. प्रत्येकानं बोलताना गोड बोला, प्रत्येकानं सरळ राहताना गुण गोविंदानं राहा महाराज. आणि हीच कीर्ती पाठीमागे राहत असते. सांगण्याचं तात्पर्य, आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या समोर जो अभंग सादर केलाय ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अतिशय गोड असा अभंग आहे. आणि अभंग घेण्याचं कारणही असं आहे, आमच्या हरुभाऊनं सांगितलं, म्हणले महाराज आईचं पुण्यस्मरण आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की कुठंतरी आईचा गुणगौरव झाला पाहिजे, कुठंतरी आईचा उहापोहा झाला पाहिजे, कुठंतरी मातृत्व काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून खरं तर या अभंगाची निवड. विठाला विठाला विठाला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी खर तर संतत्वाला मातृत्वाची उपमा दिलेली आहे. बघा, अतिशय गोड सुंदर या ठिकाणी एक अर्धाच तासाचं कीर्तन करणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. बघा, तुकोबरायांनी या अभंगामध्ये संतत्वाला मातृत्वाची उपमा केलेली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबराय तुम्ही संतत्वाला मातृत्वाची उपमा देताय, मग संतत्वाचं आणि मातृत्वाचं जर आम्ही दोन्हीची जर आम्ही तालमोल केलं तर संतत्व फार मोठे आहे महाराज. संतत्व फार मोठे. किती मोठे आहे? तुकोबराय म्हणतात, अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा. संतत्व किती मोठं आहे? तुका आकाशा एवढा. तुकोबराय म्हणतात आम्ही लहान किती आहे? अणुपेक्षाही लहान आहे. आणि मोठी किती आहे? आकाशापेक्षाही आम्ही मोठे. तर प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबराय या अभंगामध्ये संतत्वाला जर मातृत्वाची उपमा देता येत ना, कुठंतरी आता आमच्या माता भगिनीला समजेल, अरे संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे तुमच्या माता भगिनीच्या लक्षामध्ये येईल, एखादी भरजरीत शालू असणारी एखादी साडी असावी. ऐकताय ना तुम्ही? एखादी भरजरीत साडी असावी आणि त्या साडीला कुठंतरी एखाद्या हलकी असणारी गोंद्र त्या साडीला लावलं म्हणजे जसं त्या भरजरी साडीचा काय अपमान आहे, तसं तुकोबराय या ठिकाणी संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो, महाराज संतत्व एवढं मोठं, मातृत्व एवढं, तरी तुम्ही संतत्वाला मातृत्वाची उपमा का देताय? पहिली शंका आहे. दुसरी शंका अशी आहे, बघा, उन्हामध्ये जर दोन मुलं खेळत असतील, ज्येष्ठ महिन्यातील अतिशय, आता होळीपासून ऊन सुरू झालंय, आताच बघा किती गरम आहे. उन्हामध्ये जर दोन मुलं खेळत असतील, आई बोलवते, दुसऱ्याच्या मुलाला बोलवते का आपल्या मुलाला बोलवते? हो, आपल्याच मुलाला बोलवते. तुकोबराय वर्णन करतात, आपुलियाचं कळवळा इतर बाळावरी नव्हे. उन्हामध्ये जर दोन मुलं खेळत असेल तर आई म्हणते, बाळू इकडे ये.
बाळू इकडे ये. बाळू सांगितलं आई तो अमुक अमुकांचा मुलगा तोही माझ्यासोबत खेळतो. आई म्हणते त्याला मरू दे तिकडं, पण तू इकडे ये. प्रश्न होतो की आई प्रेम करते परंतु आपल्या मुलावर करते, परंतु साधू संत तसं नाही महाराज. आता देहूवरूनच आलोय, प्रसंग सांगेन तुम्हाला. एक दिवसाचा प्रसंग आहे. तो कोबर आहे अशी ऊसाची मुळी घेऊन येत होती, ऊसाची मुळी. आता ऊस पाहिल्यानंतर हे असे छोटे छोटे मुलं दिसले. तो कोबरायला म्हणले आम्हाला ऊस द्या ना, ऊस द्या ना. मग तो कोबराय म्हणले नाही, आता माझ्या हातामध्ये मुळी आहे ऊसाची, मग 10 ऊस माझ्या जवळ आहे आणि आता हे मुलं मला मागतायत, यांना जर मी ऊस दिले तर माझ्या मुलाला राहणार नाही. तो कोबरायने अजिबात विचार केला नाही. जेवढे हातामध्ये ऊस होते तेवढे मुलांना देऊन टाकले. एकच ऊस फक्त थोडीशी कांडी होती आपली, ती घरी घेऊन आली. जिजाबाईनं पाहिलं, जशी जिजाबाईनं पाहिलं तशी जिजाबाईची तळपायची आग मस्तकाला गेली. अरे काय माणूस आहे म्हणले, ऊसाची मुळी आणली आणि रस्त्यानं येत असतानाच वाटून दिली. जशी मुळी घेतली, जशी ती कांडी घेतली तशी तुकोबारायला मारली महाराज. आश्चर्य असं घडलं, त्या कांडीच्या 3 कांड्या झाल्या. तुकोबाराय म्हणले बरं झाले मला तोडायचं काम पडलं नाही. एक काम कर म्हणले आवडी, एक कांडी तुला घे, एक कांडी पोराला दे, एक कांडी मी घेतो म्हणले. ऐकताय ना तुम्ही? का हो, आई प्रेम करते आपल्या मुलावर करते. साधू संत हे विश्वचे माझे घर, हे विश्वचे माझे घर, आईचे मते जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तो साधू संत म्हणतात आमचं घर हे ईश्व आहे. आपण फक्त रात्र आणि दिवस आपल्या कुटुंबाकरता जगतो महाराज. माझा बाबा शिकला पाहिजे, माझी पत्नी चांगली असली पाहिजे, वाढावे संतान घर गृही व्हावे धनधान्य. म्हणजे अत्यंत कुटुंबा इतकं प्रेम करणारे तुम्ही आम्ही, परंतु जगावर प्रेम करणारे संतत्व आहे. आणि अशा संतत्वाला तुकोबाराय म्हणतात. या संतत्वाला तुकोबारायने मातृत्वाची उपमा दिलेली आहे. मग शंका निर्माण होते, का हो तुकोबाराय, संतत्व एवढं मोठं, संतत्व एवढं मोठं, मातृत्व एवढं छोटा असताना देखील तुम्ही संतत्वाला मातृत्वाचीच उपमा का देता? तर आता ऐका, आता ऐका बघा. संतत्वाच्या दृष्टीनं मातृत्व जरी छोटं असलं, ऐका, संतत्वाच्या दृष्टीनं मातृत्व जरी छोटं असलं, परंतु या जगामध्ये मातृत्व एवढं मोठं दुसरं दृष्टांतच नाही. संताला जर दृष्टांत द्यायचा असेल तर मातृत्वापेक्षा दुसरा कोणता मोठा दृष्टांतच नव्हता. म्हणून तुकोबारायांनी मातृत्व संतत्वाला मातृत्वाची उपमा दिलेली आहे. हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. काही ठिकाणी माय बापाची उपमा दिली, काही ठिकाणी आईची उपमा दिली. सांगण्याचं तात्पर्य आहे असं आहे, संतत्व मोठं आहे, मातृत्व छोटा असताना देखील संतत्वाला मातृत्वाची उपमा का देतात? कारण जगामध्ये संतत्व जरी मोठं असलं तरी संतत्वाला उपमा द्यायसारखं मातृत्वापेक्षा मोठं दुसरं कोणतं दृष्टांतच नव्हता. म्हणून संतत्वाला मातृत्वाची उपमा. विठाला कुंडली कमळा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, अवतारेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहे. दुसरा विषय असा आहे माय बापा, आई वडील आम्हाला पाळतात, लहानचं मोठं करतात, परंतु तुकोबाराय म्हणतात आई बाप पाळीती लोभा कारणे. आई वडील आपल्याला मोठं करतात ना, लहानचं मोठं करतात. पण का? म्हातारपणामध्ये ज्यावेळेस आई वडील म्हातारे होतात त्यावेळेस कोणीतरी त्यांनी आम्हाला म्हातारपणामध्ये सांभाळावं याच्याकरता आई वडील काय करतात? मोठा करतात महाराज. परंतु साधू संत तसं करत नाही. म्हणजे आई वडील पाळतात, कसं पाळतात? लोभाकारनं पाळतात. विक्षेप करू नका, सरळ बघा, 1-10 मिनिटात थांबणार आहे मी. आई बाप देखील पाळतात, पण कसं पाळतात? लोभाकारने पाळतात.
बघा, खर तर आजच्या या कलियुगाकडे बघितल्यानंतर असं चित्र बघायला मिळतंय बघा. 4-4, 5-5, 6-6 मुलं असू द्यात. आता नाही महाराज, काही काही कुटुंब असे महाराज 10-10, 12-12 मुलं आहे. किती? 10-10, 12-12 मुलं आहेत. 10-10, 12-12 मुलं आहेत. एक बाप, ऐका, एक बाप 10-10 मुलांना सांभाळतो, त्यांचं शिक्षण करतो. एक बाप 10-10 मुलं सांभाळतो, त्यांचं शिक्षण करतो, त्यांना आपल्या पायावर उभं करतो. परंतु दुर्भाग्य असं होतं, 10-12 मुलांना मोठ्या केलेल्या मुलं त्या एका बापाला सांभाळू शकत नाही. हे कलियुगातील दुर्भाग्य आहे बाबा. बघा तुम्ही, 10-12 मुलं असावीत, गरिबीची परिस्थिती असावी, रात्राचा दिवस हाडाचा काढा करतो महाराज बाप. काय हाडाचा काढा करतो सांगेन मी आपल्याला. अरे नोकरी लागावी म्हणून मुलाला नोकरी लागण्या इतपतही खर्चच करतो, आणि नोकरी लागावी म्हणून संस्था चालकाच्या पाय पडणारा देखील जर कोण असेल तर तो बाप आहे महाराज, बाप आहे. सांगू तुम्हाला, मला वाटतं कौशल्याचं जिजाऊचं गुण आपण नक्कीच गायलं पाहिजे. का गाऊ नाही? आपली आई आहे महाराज. कौशल्याचं जिजाबाईचं गुण आपण नक्कीच गायलं पाहिजे. परंतु भर पावसामधून यमुनेतून जाणाऱ्या त्या वसुदेवाला विसरून कसं जमेल? वसुदेवाला विसरून चालणार नाही बाय बापा. जिजाबाईचं गुण आपण नक्कीच गायलं पाहिजे. काय का जिजाबाईचं गुण गाऊ नये? राजा आज माझा छत्रपती शिवाजी महाराज नसता माय बापा. एक सांगू तुम्हाला, जगामध्ये मला असं वाटतं अब्जावधी मंदिर आहे. काय जगामध्ये अब्जावधी मंदिर आहे. अब्जावधी मंदिर असताना जगामध्ये एकही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही. ऐकताय ना? जगामध्ये अब्जावधी मंदिर आहे, एकही मंदिर शिवाजी महाराजांचं नाही. परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर बनवणार जर एकमेव राजा जर कोणता असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. आज माझ्या माता भगिनीच्या कपाळावर जो कुंकू दिसतंय ना, याचे जर उपकार कोण असेल तर माझा राजा आहे. आज मंदिरावर जर कळस दिसत असेल तर हे उपकार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि असा राजा या महाराष्ट्राला, या जगाला बहाल जर कोणी केला असेल तर जिजाबाईने केला. जिजाबाईचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. परंतु माझ्या शहाजी राजाला विसरूनही जमणार नाही. एकच सांगेल माय बापा हो, उपस्थित असणारे एक शब्द एवढं घेऊन जा, एक शब्द माझा आजच्या कीर्तनातून घेऊन जा. मी कीर्तनामध्ये काय सांगतो तुम्हाला, जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात सर्व विसरून जा. एक सांगू दादा, या जगामधील सर्वात मोठा श्रीमंत कोण, अशी जर तुम्ही मला माझ्या दृष्टीनं किंवा तुम्ही जर मला प्रश्न केला महाराज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, तर मी तुम्हाला सांगेल, अरे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तोच की ज्याचे आई वडील जिवंत आहे. तो पुढचा ऐका, नुसते आई वडील जिवंत असून जमत नाही. जो आई वडील जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ज्याच्या आई वडिलांच्या मुखावर चेहऱ्यावर हास्य आहे. ऐकताय ना? हयात आहे तोपर्यंत ज्या व्यक्तीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना, तो जगातील सर्वात मोठा श्रीमंत आहे. म्हणून मला वाटतं अरे ज्याने आपल्या करता रात्रंदिवस केला त्या आई वडिलांना जर आपण सांभाळत नसेल तर आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून कीर्तनातून एकच घ्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत काही अपेक्षा नसते महाराज. जगाच्या पाठीवर असं एकाही आईला वाटलं नाही की माझ्या पोरांनी मला असंख्य अशा प्रकारचा पैसा संपत्ती मला आणून द्यावी. कोणाला वाटलं? कोणालाच नाही वाटलं महाराज. एक सांगू, डोळे झाकून प्रेम करते महाराज, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला पत्नी म्हणतात. परंतु डोळे मिटेपर्यंत जे प्रेम करतात ना दादा, त्याला आई म्हणतात. ऐकतात ना? डोळे मिटेपर्यंत
कदाचित गेल्यानंतरही तुम्ही जर म्हणत असाल की त्या श्वायच्यातून सुद्धा आई म्हणत असेल, बाळा तुला काही त्रास झाला नाही ना, एकमेव प्रेम करणारी जर व्यक्ती कोण असेल तर ती आई आहे. म्हणले महाराज तुम्ही काय आई लावून धरला, अभंगच तो घेतलाय महाराज. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त तुकोबरा या अभंगामध्ये संतत्वाला मातृत्वाची उपमा देतात. कारण जगामध्ये मातृत्व एवढं मोठं कोणीच नाहीये. आणि मातृत्व का मी सांगतोय याचं कारण असं आहे, आजच्या कलियुगामध्ये कुठंतरी मातृत्व लोप पावत चाललेलं आहे महाराज. कसं? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको घेऊन खांद्यावरी, पुंडलिक निघला तीर्थ यात्रा कराया, पुंडलिक निघला तीर्थ यात्रा कराया. काय होता महाराज ते पुंडलिक? असं आपण जसं सर्व शेतकरी बंधू आहे, अरे माहिती आमच्या भागामध्ये आता नाही करत तसं, पण नांगट काढल्यानंतर पाऊस जरी व्यवस्थित नाही पडला, थोडा झिमझिम पाऊस पडला ते आपण फासटी फिरवतो, फासटी, बरोबर ना? तसं आई वडिलांच्या गळ्याला द्वारे बांधल्या महाराज सरपटत सरपटत घेऊन जात होता. कोणला? आई वडिलाला. आणि बायकोला खांद्यावर घेतलं होतं. कोणा? ऐकताय ना? पुंडलिकानं. आश्चर्य असं घडलं महाराज, कुकुट स्वामीचा मठ लागला. त्या कुकुट स्वामीच्या मठामध्ये एक आश्चर्य असं घडलं, एक 3 मलिन स्त्रिया होत्या. मलिन स्त्रिया, काळकुट्ट अशा प्रकारच्या स्त्रिया होत्या. जाताना एकदम मलिन होत्या, एकदम काळकुट्ट होत्या. त्या कुकुट स्वामीच्या मठामध्ये गेल्या आणि येताना मात्र एवढ्या सुंदर झाल्या होत्या, एवढ्या अप्रतिम झाल्या होत्या. त्या पुंडलिकानं न राहून त्यांना विचारलं. पुंडलिकानं म्हणलं, अहो मी ज्यावेळेस तुम्हाला बघितलं म्हणलं त्यावेळेस तुम्ही काळकुट्ट होत्या, अतिशय मलिन होत्या तुम्ही, आता अशा कशा झाल्या, एवढ्या देखण्या सुंदरवन का झाल्या? त्यांनी सांगितलं, आम्ही दुसऱ्या कोण नाही, आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत. आम्ही मलिन का झालो, आम्ही काळ्या का झालो? एकमेव जर झाला असून तर या समाजामुळं काय करतात हे लोक? पाप करतात. आणि त्या पापाचं शालन व्हावं म्हणून आमच्यामध्ये येऊन फिरतात. आणि पर्यायानं त्या पापामुळे आम्ही काय झालो? शालीन झालो. एवढंच वाक्य पुंडलिकाच्या कानावर पडलं. पुंडलिक महाराज कुकुट स्वामीच्या मठामध्ये गेला आणि जसं त्या स्त्रिया बदलल्या तसा माझा पुंडलिक बदलला महाराज. जी बायको खांद्यावर होती ना, खांद्यावरून तिला उतरिलं आणि खांद्यावर कोणाला घेतलं? आई वडिलांना घेतलं महाराज. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. फक्त एकच सांगायचंय मला की मातृत्व कुठंतरी लोप पावत चाललेलं आहे. आणि ह्या मातेचं आपल्यावर असणारे उपकार, गुण, उपकार आपण ते शब्दाने या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. एक 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. एकच सांगेन तुम्हाला, आईचे आपल्यावर किती उपकार आहे तुम्ही सर्व समोर बसलेला आहे. तसं असंख्य उपकार आहे. एक 3-4 उपकार सांगतो आणि थांबणार आहे मी. 11:15 वाजलेले आहेत. 12 वाजता आपल्याला बरोबर पुष्पवृष्टी या ठिकाणी करायची. बघा, आईचा पहिला उपकार आहे. आईचा पहिला उपकार आहे. कदाचित हे सांगितल्यानंतर माझ्या समोर ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल कदाचित. ऐका, आईचा पहिला उपकार आहे महाराज. ज्याची ओळख नाही, ऐकताय ना, ज्याची ओळख नाही, ज्याचा कुठला परिचय नाही, ज्याला जीवनामध्ये कधी बघितलं नाही, अशाही व्यक्तीवर, अशाही मुलावर प्रेम करणारी जर कोण असेल तर ती आई आहे. अरे जन्माला आल्यानंतर बाळ गोंडाचं असतं, मग गोंडाचं असल्यानंतर त्याला कोणीतरी जवळ घेतं, त्याचा पप्प्या घेतं, हा भाग वेगळा आहे. एखादी आई गर्भवती असेल, तिच्या गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी हे तिला माहिती असतं का? नाही. मुलगा आहे का मुलगी हे तिला माहित नसतं. ते काळ आहे का गोर आहे हे तिला माहित नसतं. की छोट आहे का मोठं हे सुद्धा तिला माहिती नसतं. परंतु असं गर्भामध्ये असताना देखील त्याच्यावर प्रेम करणारी एकमेव व्यक्ती जर असेल तर ती माता आहे. सांगू तुम्हाला, सर्वांचा अनुभव असेल. पाटील, डॉक्टर साहेब म्हणतात, पाटील घाई करा, पाटील घाई करा, घाई करा पाटील. काय भगवंताने लिहिला असे काय कोणास ठाऊक, मी डॉक्टर झालो, फार वेळ कमी तुमच्याकडे पाटील साहेब.
एक सांगू, एक तर आई वाचवायची असेल, आई जर वाचवायची असेल, आई वाचवायची असेल तर मुलाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावं लागतं. मग सांगा पाटील काय करायचं? आईला जर वाचवायचं असेल तर मुलाचे तुकडे करावे लागतात, आणि मुलाला जर वाचवायचं असेल तर आईला प्राणासकट जावं लागतं. सांगा पाटील काय करू? पाटील म्हणतात, एक सांगू डॉक्टर साहेब, माझा मुलगा मेला तरी चालेल, परंतु माझ्या मंडळीला वाचवा, माझ्या मंडळीला वाचवा. ज्या वेळेस ऑपरेशन करता जातो आणि आईला विचारलं जातं, आई काय कुणास ठाऊक भगवंताने बुद्धी दिली, डॉक्टर झालो, मला कळत नाही आई, काय करू आई? तुम्हाला जर वाचवायचं असेल तर तुमच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाचे तुकडे तुकडे करावे लागतात, आणि बाळाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला प्राणाला मुकावं लागतं. आई अशी म्हणली असेल का? आई काय म्हणली महाराज? डॉक्टर साहेब, मी मेले तरी चालेल, परंतु माझ्या वंशाचा दिवा वाचवा. काय उपकार आहे महाराज, माझा वंशाचा दिवा वाचवा. तिला आई म्हणतात महाराज. दुसरे उपकार सांगू तुम्हाला, दुसरे उपकार सांगू. सर्व माता भगिनीची क्षमा मागून बोलतो बरं का. उपकार असे बघा, जी इज्जत एखाद्या माता भगिनीने आपल्या भावासमोर उघडी केली नाही, जी इज्जत आपल्या वडिलांसमोर उघडी केली नाही, तीच इज्जत लेकरा करता माझी माता भगिनी उघडी करते. हो, एखाद्या गर्दीत कार्यक्रम चालू असून द्या, छोटस मूल जर रडायला लागलं, आई विचार करत नाही आता एवढ्या लोकांमध्ये कसं याला स्तनपान करू. आई त्या अवस्थेमध्ये लेकरा करता स्तनपान करणारी जर कोण असेल तरी ती आई. उपकार आहे महाराज. सांगू तुम्हाला, हे बघा, डॉक्टरांकडे तुम्ही गेले, रक्त तुम्हाला कमी पडलं, बघा ए बी आणि ओ, विज्ञानाने 4 रक्तगट सांगितले. ए बी रक्तगट जर पाहिजे असेल, ओ रक्तगट हे सर्वांना चालतं, ए बी रक्तगट असेल किंवा रक्तगट असेल तर त्याला ए बीच पाहिजे, ओ रक्तगट असेल तर त्याला ओच पाहिजे. म्हणजे या रक्तगटाची क्रिया अशी कदाचित ती तुम्हाला मिळणार नाही. मला तुम्ही सांगा, बाहेर जर एखाद्याला रक्तगट पाहिजे असेल, रक्त पाहिजे असेल तर त्याच रक्तगटाचा माणूस लागतो. अरे हो, पण मला तुम्ही सांगा, ज्या वेळेस बाळ जन्माला येतो, आईचा रक्तगट असतो बी पॉझिटिव्ह, हा आईचा रक्तगट असतो बी पॉझिटिव्ह, आणि मुलाचा रक्तगट असतो ओ पॉझिटिव्ह. मग मला सांगा, याचं साम्य कसं? म्हणजे काही कोड असं आहे की जे कोड विज्ञानाला होईल देखील त्याच्यावर काही त्रुट काढता आलं नाही, अशी ती आई आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, अशी ती आई आहे. 2 उपकार मी आपल्या समोर सांगितले. काय त्या आईचे महाराज उपकार बघा. आईनं आपल्याला हाड दिलं महाराज. हाड जर आपल्याला कोणामुळे आले असतील ना, ते आईच्या दुधापासून आले, आईच्या दुधापासून आले महाराज. म्हणून तर मी सांगेन तुम्हाला, हाडाचा कलर पांढरा शुभ्र का असतो? कारण आईचं दूध देखील पांढरं असतं. आणि एवढं सांगू, अग्नीमध्ये एवढी ताकद आहे महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, पूर्ण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. अरे त्या अग्नीमध्ये काही टाका तुम्ही, ते भस्मसात होऊन जात. ऐकताय ना तुम्ही? काही टाका, भस्मसात करणारी जर काय असेल ती अग्नी आहे महाराज. पण त्या अग्निशीची सुद्धा ताकद नाही की आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या हाडाला जाळण्याची ताकद देखील कशामध्ये नाही? त्या अग्नीमध्ये नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर त्या मातेच्या दुधामध्ये आहे. असंख्य प्रकारचे उपकार आहे महाराज. त्याला हाताप्रमाणे आपल्याला सांभाळलं महाराज. म्हणून मला सांगा, बाळांतपण कशाला म्हणतात? बाळांतपण, बाळ अंतपण. अरे बाळ अंतपण की ज्या वेळेस एक तर बाळांतपणे बाळ होत असताना आईचा अंत होऊ शकतो, त्याला बाळंतपण म्हणतात.
असा अंत होऊ शकतो हे जरी एखाद्या माता भगिनीला माहिती असलं तरी देखील तेवढ्याच आनंदानं तेवढ्याच हर्षानं जी बाळंतपणाला सामोरे जाते ना तिला आई म्हणतात महाराज. म्हणून जगामध्ये आई इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून म्हणतात आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, करीला विन प्रीती, करीला विन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. म्हणतात लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई काय करते फक्त आणि फक्त आपल्या लेकराचं हित कशामध्ये हे जाणते महाराज, हे जाणते. जगाच्या पाठीवर अशी एकही आई नाही का तिला असं वाटलं की आपल्या मुलानं एखादा कोणीतरी आरोपी व्हावं. नाही, प्रत्येक आईला हेच वाटतं की आपल्या मुलानं चांगलं शिकून जीवनामध्ये कोणता तरी एखादा मोठा माणूस व्हावं. म्हणून आई काय करते लेकरू, एक सांगू तुमचं आमचं काय लेकरू, ऐकता तुमचं आमचं काय लेकरू, गाईचं काय सांगा वासरू, वगैरेचं काय वगारू, ऐकताय ना. तुमचं आमचं लेकरू, गाईचं वासरू. म्हणून ते एका ठिकाणी महाराज म्हणतात तू का म्हणे वत्स धेनू वेदे चित्ते, तैसे तुम्ही जगी संत जन. तू का म्हणे वत्स, जशी एखादी आई गाय डोंगरामध्ये चरायला जावी, सरते तिथं काय सरते कशा करता आपल्या बाळाला दूध मिळावं म्हणून सरते तिथं ती, परंतु तिचं सर्व लक्ष पुढं असतं आपल्या बाळावर असतं. तसं मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आजच्या कीर्तनात तुम्हाला फक्त आणि फक्त आईचे प्रमाण ऐकायला मिळते. मी कुठं काही पाठांतर करून आलेला कीर्तनकार नाहीये, माझ्या ज्ञानोबराईची कृपा आहे. सर्व माझ्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. पुढचं सांगू तुम्हाला, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, प्राण तया साव्याकुळ, प्राण तया सावाकुळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ. दोन मुलं असावी आईला, एक जाणताय एक नेनताय. जो जाणतो दाई ए आई मला भाकर दे ना ग, आणि जो नेमते आई मला काकर दे ना काकर. मग मला सांगा जाणत्या मुलाला आई भाकर देते आणि नेमत्या मुलाला काही माती देते काही नाही महाराज. दोन्हीला काय देते भाकरच देते महाराज. काय पुष्कळ बोलता येईल महाराज, मला गाड्याळ पडत आहे नाही का. वेळ कोणासाठी थांबत नाही. 5 मिनिटं असेल की एक दृष्टांत मी आपल्याला सांगेल. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये महाराज ओतूरच्या पलीकडे केळी म्हणून गाव आहे, केळी म्हणून. आणि त्या परिसरामध्ये आता मध्ये महाराज आमच्या आळंदीत बिबट्या शिरला होता. जसं आम्ही मधुकरी मागतो की तसा बिबट्या मधुकरी मागायचा. काय सांगावं तुम्हाला, एक 3-4 वर्षापूर्वी पेपरला हेडलाईन यायची किंवा बातम्यावर सांगायचं बाहेर निघू नका कोरोना होईल. काय बाहेर निघू नका कोरोना होईल. आणि आता एक 6 महिन्यापूर्वी देखील एक हेडलाईन यायची रात्री बाहेर फिरू नका आता बिबट्या खाईल. काय सांगा तुम्हाला एवढी बिबटी महाराज. त्या केळी गावामध्ये ऊसाचा परिसर आहे, डोंगराळ भाग आहे. दुपारी भर दुपारी एका आईचा मुलगा बिबट्यानं पळावला महाराज, बिबट्यानं पळावला. आईनं बघितलं महाराज,
बिबट्या घेऊन जात असताना आहे त्या अवस्थेमध्ये आईनं विचार नाही केला बिबट्या मला काही. आईनं आहे त्या अवस्थेमध्ये बिबट्या मुलाचे पाय पकडले. बिबट्याचं बाळाचं मुंडकं बिबट्याच्या तोंडामध्ये आहे आणि पाय आईच्या हातात आहे. घेऊन जात असताना आईनं पाय सोडले नाही. शेवटी कदाचित घडलेला प्रसंग आहे, भारताच्या गादीवर सांगतो घडलेला प्रसंग आहे. अखेर शेवटी त्या आई समोर बिबट्याला हार मानावी लागली, परंतु आईनं हार मानली नाही. आता शेवटी बिबट्याला मुंडकं पकडल्यानंतर बाळ मूर्छित झालं होतं. काय कोणास ठाऊक एका झाडाखाली ते बाळ पडलं. अशी आई बसलेली आहे, ऐकताय ना तुम्ही, अशी आई बसलेली आहे, असं ते मूर्छित झालेलं बाळ पडलेलं आहे. कदाचित ते प्राण्याला सुद्धा वाटलं असेल आई अरे मला जर माहिती असतं नाही या बाळावर एखाद्या लेकरावर आईचं एवढं प्रेम असतं तर कदाचित या बाळाला खाण्याची चुकी मी केली नसते. कोण म्हणतंय? बिबट्या कल्पना करतोय. अरे मला जर माहिती असतं कदाचित एखाद्या आईचं प्रेम आपल्या बाळावर एवढं असतं तर मी त्याला खाण्याची चुकी केली नसते. हा प्रसंग बघितला महाराज त्या बाळाच्या काय झालं? ते काय झालं? थोडेसे पोहे खाल्ले का असंच करतात मुलं. एका ठिकाणी बसा, खाली बस, खाली बस, खाली बस. विठ्ठल 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 पाणी द्या, पाणी विठ्ठल 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 विठ्ठल. वाये माऊलीचे चित्त ऐशे खळबळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती यथामती यथा अवकाश. काय झालंय? ऊन फार पडत आहे आणि उन्हामुळे काय उरालं, मुलांना चक्रा येऊ राहिले. काय झालं? ते पोहे खाल्लेत ना त्यांनी, पोह्यामुळे थोडं मळ वगैरे करतात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून शिवरी पूर्ण येऊन देतो. विठ्ठल जय जय महाराज जुने